वो शब्दों में ध्यान था कि कितना अच्छा गीत गा रहा था, उस पर ध्यान था। हाँ, अब मैं आपको कुछ लिखने को दे रहा हूं, इसलिए दे रहा हूं क्योंकि शैतान चालाक है और उस चालाकी में हमको झूठ से हराता है। और जो लिखा है उसी को हमको प्रैक्टिस करना है, और वो प्रैक्टिस करने से हम कभी भी समझ नहीं है और पत्थर का जमीन में कभी नहीं जिएंगे। लिखना है कि खाली प्रवचन सुनना है? लिखिए। एक क्रिश्चियन प्रेम के रास्ता को, एक क्रिश्चियन प्रेम के रास्ता को अपने जीवन का सबसे श्रेष्ठ, अपने जीवन का सबसे श्रेष्ठ फोकस करता है। फोकस को क्या बोलता है? दिशा बनाता है। अपने जीवन का सबसे श्रेष्ठ दिशा बनाता है। जो कोई भी क्रिस्त के प्रेम को इस्तेमाल करने से चूकता है, जो कोई भी क्रिस्त के प्रेम को इस्तेमाल करने से चूकता है, तब वो अपना चरित्र खो देता है। लिखना भाई, तुम्ही ना लिख। मी विचारलं तुम्ही लिहितात की नाही लिहितात? तो लिहितो, तुम्ही लिहितात की नाही लिहितात? माझं तोंड उघडून करू नको। एक नवरा आणि नवरी येत होती, नवरा आणि बायको माझ्या बायबल स्टडीमध्ये। खोटं नाही बोलत हा, खरं बोलतो। बायको लिहित होती, नवरा बाजूला बसलेला। त्याला मी विचारलं, लिहित नाही? बोलायला लागला, माझी बायको लिहिते। ऐका, खास करून ऐका, खरं टेस्टिमनी आहे। लिहित नाही काय? नाही, माझी बायको लिहिते। मी त्याला परत विचारलं, लिहित नाही काय? नाही, माझी बायको लिहिते। तर मी त्याला विचारलं, तू घरी गेल्यावर कोणाचे कपडे घालतो? स्वतःचे की बायकोचे? फटाफट लिहायला चालू केलं। ऐका, एवढं टेस्टिमनी संपली नाही, ऐका। त्यानंतर कधीच तो माझा तोंड बघत नव्हता, लिहत होता। 4 महिन्यानंतर त्याला लागला लकवा। मी होतो बँगलोरमध्ये। मला माहीत पडलं की हा बँड्रामध्ये हॉस्पिटलमध्ये आहे। घरी जायच्या अगोदर बस साईनवरनं टर्न मारते बँड्राला, कलानगरवर उतरलो आणि मी गेलो तिकडे हॉस्पिटलमध्ये याला भेटायला। हा झोपलाय,
बायको दुसऱ्या पलंगवर झोपली आहे. मी या दोघांना विचारलं, तुम्हाला हॉस्पिटलच मिळालं काय हनीमून करायला? मी त्याला विचारलं, तुमच्या दोघांमधला आजारी कोण आहे? तर तो बोलायला लागला, डॉक्टरचा रिपोर्ट बोलतो मी आहे. तर मी विचारलं, तू काय बोलतो? मी तर प्रभू येशूच्या घायाने बरा झालो आहे. घरी आला आणि त्याला डॉक्टरने सांगितलं, जर तू जास्त वेळ उभा राहिला, तुझी पाठीची हाडं सटकली आहे, याच्यानंतर तू कधीच काय उचलणं नाही आणि चालू पण नाही शकत. घरी आल्यावर नोटबुक उघडला, जे लिहिलेलं, आणि वाचायला चालू केलं. आणि त्याच्यामध्ये सोअर अँड सीडमध्ये एक गीत आहे जे मी लिहिलेलं आहे. ते गीत असं आहे की प्रभू येशूने जाऊन त्या स्त्रीला स्पर्श केलं आणि सांगितलं इंग्लिशमध्ये, वुमन यू आर लूज्ड ऑफ युअर इन्फर्मिटी. स्त्री, तू तुझ्या आजारीपासून मुक्त झाली आहे. ते गीत जवळजवळ 22 मिनिटाची गीत आहे. हा भाव गीत ऐकतोय. बायको जाते सकाळी पोराला शाळेत पोचवण्यासाठी, हा गीत ऐकतो. जवळजवळ 55 टाइम त्यांनी हे गीत ऐकले. आणि जेव्हा बायको गेली तेव्हा हा आपली कसरत करायला चालू करत होता. म्हणजे पाय पलंगावरून खाली करायचा आणि उभा राहायला प्रयत्न करायचा, आणि त्याच्या शरीरामध्ये असं दुःख यायचं, परत जाऊन बसायचा. हे गीत ऐकायचं आणि हे एक्सरसाइज करायचा. कारण त्याच्या बायकोच्या समोर केलं तर बायको बोलणार डॉक्टरनी काय सांगितलं. तर जेव्हा बायको जायची शाळेत, हा हे प्रयत्न करायचा. एक 3 दिवसानंतर त्याच्या पायाने त्याचा शरीरचं वजन उचललं, पण पाय पुढे करायला आला नाही, पण तो वजन तो उचललं. बायकोला सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी अजून दोरा कसरत केलं. तिसऱ्या दिवशी तो कबटला पकडून तीन पाऊल तर गेला पुढे. परत येताना झालं नाही. बायको यायच्या अगोदर कसा पण त्या पलंगीवर पोचला आणि पुरा शरीरामध्ये घाम सुटला. परंतु गीत गायला, गीत ऐकायला बंद नाही केलं. चौथ्या दिवशी परत उभा झाला. यावेळी 4 कदम चालला आणि हात सोडला. आणि त्याला आश्चर्य वाटला की आता मी हात सोडला आहे, उभा आहे, कबडवर वजन नाही देत, संपूर्ण वजन माझ्या पायावर आहे. आणि तो बोलायला लागला, ए प्रभू येशू, मी तुम्हाला धन्यवाद देतो, मी खरंच मुक्त झालो आहे. आणि त्याच्या मनामध्ये आलं, अजून एक पाऊल घेणार, पण यावेळी कबडला पकडणार नाही. आणि त्यांनी 5वी पाऊल घेतली आणि त्यानंतर कधीच थांबला नाही. नंतर असं चालायला लागला. बायको ऐका बायको शाळेवर आली. हा पलंगीवर झोपला आहे. बायकोला सांगितलं, मी जरा बाथरूमला जायचं आहे. तर ती सांगते, तिकडे जाऊ नको, मी तुला देते. नाही मला जायचं आहे. अरे डॉक्टरने सांगितलं ना. मग त्यांनी आपला नोटबुक उघडला आणि बायकोला दाखवला, हेच नोट्स तू पण लिहिलं आहे, मी पण लिहिलं आहे.
या नोट्सवर कोण विश्वास करतो? तू करते की मी करतो? ती शांत झाली आणि नंतर त्या हस्बंडनी आपल्या बायकोला सांगितलं, मी नेहमी वाट बघत होता तू कधी जाते मुलांना शाळेला सोडायला आणि त्यांना आणायला. संपूर्ण दिवस मी एक गीत ऐकतो, वचन ऐकतो, तू गेली तर मी चालू करतो माझा विश्वासाचं कार्य. आणि उभा राहून त्याला दाखवलं तो कसा चालतोय. म्हणून मी काय बोलतो, कोण बोलतो मला लिहायचं नाही कारण माझा भाऊ लिहितो, माझी बायको लिहिते, हे लिहिते, ते लिहिते. परंतु एक गोष्ट बोलतो, जेव्हा तुम्ही लिहितात ना, ऐकल्याशिवाय कोणीच लिहू शकत नाही. जेव्हापर्यंत मी बरोबर ऐकलं नाही तेव्हापर्यंत कोणीच लिहू शकत नाही. आणि आरोग्य चालू होते जेव्हा प्रभू बोलतो, माझ्या शब्दावर तू तुझा लक्ष लाव. म्हणून जेव्हा तुम्ही लिहितात तुमचं लक्ष एवढं ताजा असते की जे ऐकलंय तेच लिहितात. आणि तुम्हाला माहीत पण नाही पडणार, लिहिता असताना तुमच्यामध्ये खूप आरोग्य होते. परंतु जो लिहित नाही तो इकडे बघतो, तिकडे बघतो. परंतु मी गॅरंटी देतो, जो नाही लिहित त्याचं लक्ष 100% जे बोलतात त्याच्यावर नाही आहे. पण जो लिहितो, जेव्हापर्यंत परत त्याने ऐकलं नाही तो लिहायला होणार नाही. खरं आहे की नाही? ए आई, तुम्ही बोलतात का माझा मुलगा लिहितो? का नाही बोलत? तुम्ही कुठून आले? तुम्ही कुठून आले? ओ भाईन, कुठून आले तुम्ही? सायन, एवढं लांबून आले आणि लिहित नाही. हे विक्रम जरा खडा रे, ह्याला बघितलं? एकदा रिट्रीट झाली आणि हा इकडेच बसलेला गणेश सारखा. प्रत्येक रिट्रीटमध्ये इकडे बसायचा. आणि हे लोक कोण होते मध्ये? जास्त करून पाकिट मारवाले. यांची ट्रेनची तिकीट सर्व काढायचं आहे, त्याला सांगायचं सब कुछ जमा करके लेके आ. आणि इकडे बसायचा. 3 खुर्च्या मागे 4 तरुण बसलेले. आणि मी सांगितलं लिहा. त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शाळेत पाठवलेलं. ते लोक या ग्रुपचे नव्हते परंतु येऊन बसलेले. एकाने पण लिहिलं नाही. बुक पेन सर्व आम्ही दिलेलं. आणि ऐक बढिया हा इकडे बसलेला. त्यांना बघितलं, ह्याला बघितलं, त्यांना बघितलं, ह्याला बघितलं. मला प्रीच करायला झालं नाही. मी रडायला लागलो. मी सांगितलं, ए प्रभू, या पोराला कधी शाळेत जायला चान्सच नाही मिळाला. कारण याचा जन्म पण आहे ना हॉस्पिटलमध्ये नाही झाला आहे, रस्त्यावर झाला आहे. कारण हे लोकांनी कधीच घर बघितलं नाही आहे. आयुष्यात घरी नाही राहिलेत. त्यांचं घर काय? रस्ता. जन्म कुठे झाला? रस्ता. वाढला कुठे? रस्ता. मरणार कुठे? रस्ता. आणि मागे ते पोरं, त्यांना आईवडिलांनी शाळेत पाठवलंय परंतु लिहायचं नाही. मी रडायला लागलो आणि मी सांगितलं, ए विक्रम इधर आ. आणि त्याला घट्ट पकडलं आणि मी सांगितलं, ए प्रभू, याच्यामध्ये हाय ताण आणि भूक, त्यांच्यामध्ये हाय मन शिकलेले, ते लिहू शकतात पण ते लिहित नाही. बोलेगा ये गवाही जरूर बोलेगा, इस गवाही को तो जरूर बोलेगा. त्यांनी तो पण रडला, मी पण रडला. प्रार्थना झाली. तो त्याच्या घरी गेला. पुढच्या महिन्यात आला आणि मला दाखवायला लागला, मी पुस्तक खरीदलं आहे. अ आ ई ई स्लेटवर लिहितो. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 2 अक्षर जोडून शब्द करायला लागला. आता तो काय करतोय? बायबल वाचतोय. जर हा बोलला असता, मी तर शाळेत गेलो नाही,
मी कसा वाचू शकतो, मी कसा लिहू शकतो. कितना उम्र था रे तेरा, वो भी तेरे को मालूम नहीं. आमची बर्थ सर्टिफिकेट आहे ना, यांची काय आहे, काही नाही. ये है ना विक्रम, उन लोग का जन्म खानदानी, वो लोग गांव-गांव में जाता है, बंजारा है. इनका घर किधर है, जिधर जगह मिला उधर तंबू लगा दिया, वो उनका घर. म्यूनसिपैलिटी आए, चले चल निकल, अच्छा दूसरे जगह पे जाके तंबू लगाएगा. और उस दिन मैं जब पढ़ा रहा था, मैं बोला लिखने के लिए, तो वो इधर बैठा था, 3-4 लड़का लोग बैठा था. वो लोग तो कॉलेज वाले थे, लेकिन वो लोग ने लिखा नहीं. इसको लिखना है लेकिन आता नहीं है. दिखता है सामने, एक है प्यासा, दूसरा आया है किस लिए मेरे को नहीं मालूम, लेकिन लिखता नहीं है. तो मैंने विक्रम को बुलाया, बोला इधर आ, और रोते हुए मैंने प्रार्थना की. वो भी रोया, मैं भी रोया, और बोला प्रभु एक चीज मैं मांग रहा हूं, इसको जरा पढ़ना लिखना सिखा दे प्रभु, क्योंकि जब ये पढ़ेगा, अगर अकेला भी है तो बाइबल लेके पढ़ सकता है. अगले महीने लेके आए चोपड़ी में दिखाने के लिए. मैं भी पढ़ रहा हूँ अ आ ई ई. उसके बाद आया और 2 अक्षर को जोड़कर एक शब्द बनाने लगा. तीसरे महीने से तो वचन पढ़ने लगा. अभी वो हिंदी और मराठी में प्रवचन भी करता है. और ये जो लोग ले आते थे पॉकेट मार, इनमें से कम 80% होगा जिनकी जिंदगी बदल गई. अपना रिट्रीट था ओनली फॉर पॉकेट मार. हर महीना. और ये लोग जब आते थे ना, ये लोग रहेंगे 25-30 जन, लेकिन 30 जन के लिए भी हमारे सेंटर में जो 500 लोग का टाकी है ना, वो भी पूरा नहीं होता था ये लोग के लिए. कितना भी पंप करो पानी खत्म. क्यों मालूम, इन्होंने कभी बाथरूम में नहाया ही नहीं है. और जब उनको इतना पानी मिला, वो लोग ने तो बाथरूम को स्विमिंग पूल बना दिया. और जो लोग थे हमारे ही टीम वाले गुस्सा होते थे. मैंने उनको बोला एक दिन उनके जूते में जाके जी के बता. अरे उन्होंने कभी तो बाथरूम में देखा ही नहीं है, इतना अच्छा पानी देखा नहीं है, कभी साबुन से कपड़ा नहीं धोया है. वो लोग कपड़ा लेके आते थे, लॉन्ड्री बना देते थे. और हमारे वाले ही लोग क्या बोलते थे, इनको दूसरा कुछ काम धंधा नहीं किया, कपड़ा घर पे नहीं धो सकते, इधर धोना है. अरे उन्होंने कभी देखा ही नहीं है यार. जब किसी की जिंदगी पता चलता है ना, तब अंदर गुस्सा नहीं आता है, प्रेम आता है. इसके लिए लोगों को बोलता था. अभी वॉश बेसिन है ना, वॉश बेसिन, हम लोग कैसा दांत घिसते हैं, वॉश बेसिन के सामने खड़ा रह के खाते थे, और सामने आईना है. ये लोग का बच्चा क्या करते हैं, वॉश बेसिन को सीट बनाता है, उसके ऊपर बैठता है, और फिर उसके ऊपर देख के दांत घिसता है. आई जिसने वॉश बेसिन लगा है उसका दिमाग क्या होगा, अरे वो बैठने के लिए गया. मालूम नहीं है, सही है ना, मालूम नहीं है, तो मैं उसके ऊपर गुस्सा करेगा क्या, समझाएगा. ये हमारी जिंदगी, हमारे दोस्त लोग हैं, हमारे परिवार के लोग हैं. इसीलिए नॉर्मल रिट्रीट खत्म होता था, फिर इनकी रिट्रीट चालू होता था. और इनकी रिट्रीट के लिए मैं छुट्टी जरूर बनाता था. कहीं भी रहेगा तो इनकी रिट्रीट में तो जरूर आऊंगा मैं. और एक एक की टेस्टिमनी सुनेगा ना, आप हैरान हो जाएगा.
एक बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड ने गर्लफ्रेंड को बोला चल मेरे साथ पिक्चर, उसने बोला नहीं आया, तो बोला देख ट्रेन के सामने मैं खड़ा रहूंगा, जा ट्रेन के सामने खड़ा रहे, किधर भी खड़ा रहे, मैं नहीं आएगी। ट्रेन आया, हाथ दोनों रखा, कट गया हाथ, अपंग हो गया। वो अपंग होने के बाद ये लड़की उससे शादी की। नहीं रे, मेरे को एक एक को देखेगा ना, इन लोगों का सबका कुंडली मालूम है। लेकिन जब मैं डॉन गया ना, और मैं एक एक के घर पे गया देखने के लिए, यार इतना शांति मिला, क्योंकि ये लोग ने अपना धंधा छोड़ दिया और उसी ट्रेन में आप ज्वेलरी बेच रहा है, इमिटेशन, मेहनत कर रहा है, पैसा कमा रहा है। इतना बड़ा तोहफा कोई नहीं दे सकता। मेरा तो रिट्रीट होता था हिजड़ों के साथ, खाली छक्के लोग मेरे फैक्ट्री में, क्योंकि मैं कोई मौका नहीं छोड़ता है। अगर वो पैदा ऐसा हुआ है, उसका कसूर है क्या? और जब कोई किसी को देखता है अपने आंखों से, ये तो हिजड़ा है, ये है, वो उससे कभी प्रेम ही नहीं कर सकता है। मेरे फैक्ट्री वाले लोग सब सोचते थे, अड़ोस पड़ोस वाले, ये सारे हिजड़े इसके कैबिन में क्या कर रहे हैं? बदनामी हो रही थी, बहुत कुछ बोल रहे थे। मेरे को उससे कुछ पड़ी नहीं है, जिसको जो बोलना है बोलो, मुझे मालूम है मेरा यीशु मेरे साथ क्या बात कर रहा है। तो लिखना है कि नहीं लिखना है आपकी मर्जी, लेकिन जिस दिन शैतान ने झापड़ मारा ना खींच के, उस दिन अगर वो गोली नहीं रहेगी ना, तड़प तड़प के मरेगा। शैतान मारने वाला तो है गारंटी, और बाइबल में ऐसा नहीं लिखा है अगर तुम्हारे साथ कोई क्या बोलते हैं परीक्षा आएगा तो। ये याकूब वचन 1-2 पढ़ना, अगर लिखा है कि देखना, कान खोल के सुनना। याकूब चैप्टर 1 वचन 2। बाद में आके मेरे को ये नहीं बोलना ए प्लीज मेरे लिए प्रार्थना करना। ए मेरे भाइयों, क्या क्या क्या, अगर तुम मैं बोला ना, अगर तुम अरे अगर तुम जब तुम नाना प्रकार की, अगर तुम नाना प्रकार की परीक्षा में पढ़ो तो, एक मिनट, अगर लिखा है, क्या लिखा है? जब तुम, तो अलग अलग प्रकार की परीक्षा आएगी, अरे गारंटी आएगी। मैं तो ये बोलता है, अपना इंडियन आर्मी है, आर्मी में ज्वाइन होता है तब उसका शरीर अच्छा होता है कि टूटा हुआ होता है? अरे तंदुरुस्त होता है कि बीमार वाले को लेता है? पहले सब चेकिंग करता है, मेडिकल फिट रहता है, फिर उसको लेता है और फिर उसको सिखाता है कैसे एक्सरसाइज है, सब सिखाता है, और तब वो बंदूक चलाने सीखता है। सही है। लेकिन क्रिश्चियन लोग है ना, गोली खा के जब आधा जान जाता है तभी ऐसा आता है, बोलते ए मेरे को बता ना बंदूक कैसा पकड़ने का। अरे जब बराबर है तभी बंदूक पकड़नी नहीं है। कौन सा आसान है बताओ? जब तंदुरुस्त रहेगा तभी गोली बंदूक पकड़ने सीखेगा। तलवार भी घुमाए ना, ऐसा रहेगा तो तलवार घुमाएगा। हम लोग कभी आएगा माने सीखने के लिए, आधा जन गया है, लेकिन फिर भी हमारा जो कोच है ना यीशु, किसी को रिजेक्ट नहीं करता है। पढ़ भाई, अगर तुम वचन नंबर 2 विक्रम, ए मेरे भाइयों, अगर तुम क्या बोला? ओ बहन, साइन वाली बहन,
अगर तुम लिखा है कि जब जब लिखा है? हाँ, आप मेरे से गुस्सा आएगा तो चलेगा, लेकिन बहुत बुरा होगा। हम लोग ने लंच के पहले क्या सुना था? जो नाराजगी होता है उसके अंदर कौन सा आत्मा आता है? दुष्ट आत्मा। तो मैं आपको नाराज कर रहा हूं कि आपकी आंखों को जबरदस्ती से खोल रहा हूं? क्योंकि हम सोचता है अगर वो परीक्षा आएगा। बाइबल में ऐसा लिखा ही नहीं है अगर, जब जब परीक्षा आएगा, मतलब गारंटी के साथ आएगा। नहीं, लेकिन मैं बहुत अच्छा आदमी है, तुम्हारे पर तो और भी जोर से आएगा। पढ़िए मेरे भाइयों, अगर तुम क्या बात कर रहे हैं यार, पत्थर उठाऊं क्या? अगर मेरे को डॉक्टर ने रिपोर्ट दिया तुमको कैंसर हुआ है, तो आनंद की बात है क्या? क्या हो गया सबको? ओ साइन वाली बहन, हाँ है कि नहीं है? नहीं है, वो बस बढ़ भाई। क्या लिखा है मेरी बहन? बोल रही है इतना दिन से कश्मीर पे बंदूक लगाई थी, आज मेरे पर बंदूक लगाया। अरे जब जब तुम्हारे जीवन में परीक्षा आता है, आनंद समझता है कि दुख बनाता है? दुख बनाता है, आनंद नहीं होता है। तो आनंद का मतलब क्या है? त्याला बघू नको। आनंद का मतलब क्या है? अच्छा, कितना भी आए से लेने का। वेरी गुड, वेरी गुड। शादी हुआ है? हाँ, तो क्या हुआ? अल्ले 20 ईयर्स, कितने लोग का तो 15 साल में शादी हुआ था पहला। तो अभी अफ्रीका में जाएगा, 15 साल का लड़की को ऑलरेडी प्रेग्नेंट है। एक मिनिट, तुमची आजीचं किती वर्षात लग्न झालेलं? तुमचं नाही, तुमचं कितीला झालेलं? हां, किती? 18. तुमच्या अगोदरच्या लोकांचं कितीला झालं? कोणाकोणाचं 15-16 मध्ये झालेलं. आणि तू किती आहे? मग ही किती होती? मी तर फक्त 20 आहे. अभी 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 उदाहरण ले गए. किती पोर आहे तुम्हाला? तुम लोग क्यों हंस रहा है? अच्छा सुनो सुनो, अभी आनंद की बात बोलता है. तुम्ही तरुण होते, 18 वर्षाचे होते, लग्न झालं. नंतर एक दिवस उलट्या चालू झाले. होते की नाही? अरे होते की नाही? चांगलं मस्त जीवन होतं, काय खाल्लं, डॉक्टरकडे गेली, होते. डॉक्टरने बोललं तपास करायला लागेल. नंतर डॉक्टरला सांगते चक्कर पण येते. आता तिला पहिल्यांदा माहीत पडणार काय? नाही. माझी आई माझ्यासाठी खूप प्रार्थना करत होती, म्हणून मला चक्कर नाही आला, उलट्या नाही झाल्या आणि काही झालं नाही. पण मूळ मला अचानक एक दिवस मी आलं. 9 महीने नहीं गेले थे गए. ले ये प्रार्थना करे मैं 9 महीना भी नहीं गया. 9 महीने नहीं गेले.
आईला नाही, प्रेग्नेंट कोण झाले तर कोणाला होणार 9 महिने? तुम्हाला काय काय वाटतं मला समजत नाही. ओके 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 ज्यांना मुलं झालेत, उलट्या झाल्या, चक्कर आला आणि एकेकांना उलट्या संपूर्ण 9 महिने झाले, हां, कमजोर झाली, हां, आणि नंतर लेबर पेन आला. आणि लेबर पेन, मी एका बाईला विचारलं लेबर पेन काय? गणेश तुला माहिती आहे? असं बोट घे, हां, तर पेन खाली ठेव, हे 2 बोट घे आणि थोडं दाब, बस तेवढंच आहे लेबर पेन. तेवढंच आहे. अच्छा, तुम्हाला किती किती वेळ लागला लेबर पेन? 6चे 6 होईल. आईचा प्रार्थना होता ना, तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतच नाही ना. खूप खूप लोक, आता मी काय बोललो विक्रम, हे तुम्हाला खानदान लोग किधर था? घर में था कि रस्ते पे था? हां, ते त्यांचं घर. अच्छा, ऐका ऐका, लेबर पेन कोणाला तरी झालंय की नाही? आता होतो ते, तेव्हा नाही होत होतं. अच्छा, लेबर पेन झालं झालं. किती वेळ असायचा? 5 मिनटं, 10 मिनटं? किती वेळ असतो लेबर पेन? दिवस? एवढं दुःख, एवढं एवढं खरं, एवढं काय बोम होते? आणि किती बायका म्हणतात अजून नको बाबा, मला नको, पण ही डिलिव्हरी करून टाकची सास. आणि डिलिव्हरी झाली नंतर ती आई काय करते? ती नर्स येते मुलाला घेऊन. आई काय बोलते? 2 दिवस काढले दुखाने, घेऊन जा तिला. कधी बोलते? आणि जर तिचं ऑपरेशन झालं, चल एवढं दुःख झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं, कापलं ना, आता त्या मुलाला कुठे ठेवणार? याच पोटावर स्टिच मारलेत आणि दूध पाजणार. है की नाही? चांगल्याला तुम्हालाच मिळाला, आम्हाला पुरुषांना मिळालं असतं किती पोरं जन्माला पण नाही आले असते. धन्यवाद स्त्रींना, म्हणून आम्ही मर्द लोक आलेत. प्रेस गॉड ना, ए प्रेस गॉड ना. आता त्या आईला एवढं त्रास झालं, तिचं लक्ष कुठे आहे? दिसतो काय बाळ? तुला कसं माहिती? तुम्हाला किती पोरं आहेत? 3. याला दिसत होतं काय? दुखा कोणाला झालं? लेबर पेन. ह्याला चक्कर आली? तुम्हाला आलं की नाही? लेबर पेन झालं की नाही? झालं ना. किती तास झालं? हा, बायकोला मूल होते, हा मासे पकडायला गेला. अच्छा बोला, एवढा त्रास झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मनामध्ये आला की नाही एक बस झालं? म्हणजे एवढं दर्द झालं तरी चालेल, सॉलिड आहे रे तुझी बायको. तेव्हा बिंदास. मी तुम्हाला आनंद बद्दल बोलतो, मी तुम्हाला आनंद बद्दल बोलतो. आई एवढ्या त्रासातून जाते, तिचं लक्ष त्रासावर आहे की 9 महिन्याच्या नंतर मला मूल मिळणार आहे. 9 महिने काय 9 वर्ष? वर्ष असले तर
कोणा 9 वर्ष. प्रेज द लॉर्ड. आता एवढं दुःख झाल्यानंतर परत ती आई दुसऱ्या मुलासाठी कशी जाते? कारण तिने जेव्हा एका जीवाला या संसारात आणलं, तिच्यामध्ये एवढा आनंद आहे. तर आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? कोण कोण बोला खुशी? कोण रे तो बोलला खुशी? कोण रे तो बोलला खुशी? खुश आणि आनंद एकच आहे ना? फरक काय? आणि आनंद परमनंट असतो. हा, मिळणार मिळते काय काय बोलतोय? हाँ, अच्छा, अंतिम परिणाम मुझे पहले से मालूम है कि ऐसा परिणाम होने वाला है, तो इसके लिए मैं सही है, सही है, सही है. तो हम लोग वचन पढ़ता है तो हम आनंदित होते हैं कि पढ़ने के बाद भी दुखी होता है? एक उदाहरण लेता हूँ. क्या प्रभु ने बोला है क्या वचन में, मैं तुमको कभी नहीं छोड़ूंगा, मैं तुम्हारे साथ हूँ, मैं तुम्हें कभी त्याग नहीं करूँगा, मैं तेरे साथ हूँ, हमेशा हमेशा के लिए मैं तेरे साथ हूँ, मैं तेरे अंदर हूँ, लिखा है? विश्वास करता है तो आनंदित रहेगा की दुखी रहेगा? ब्रदर, माझ्या जीवन माझ्या संसारमध्ये कोणच नाही, मी एकटा आहे. कोण बोलला तू एकटा आहे? येशू बोलला मी तुला कधी सोडणार नाही. हम किसको विश्वास करता है? येशू ने बोला मैं तुमको कभी छोड़ूंगा नहीं, और हम क्या बोलता है? और जब दुख आता है, परीक्षा आता है, तभी माँ को क्या लगता है? बेटा है, बेटा गुजरात में है, मैं किधर हूँ? अकेला है. लेकिन यीशु ने बोला तुम अकेला है कि मैं तुम्हारे साथ है? दिखता है यीशु? बोला ना, बोला ना, तो फिर क्यों दुख है? डायलॉग तो बराबर बोला जीसस का. बोला, ए प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये या, मी तुमच्याशी प्रेम करते. ए प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये या. प्रभू येशू तुम्हाला बोलतो, मी तुमच्या हृदयातून कधी गेला? प्रभूने काय सांगितलं? मी तुमच्या बरोबर आहे, दिवस आणि रात्र आहे, शेवटपर्यंत आहे. आणि मी काय बोलतो? प्रभू येशू माझ्या हृदयात या. आणि तो बोलतो मी कधी बाहेर गेला? तब मी जेव्हा विश्वास करतो, प्रभूने जे शब्द सांगितलंय त्या शब्दावर मला काय मिळते? आनंद. तर आनंद मला दिसत नाही, पण प्रभूने जे सांगितलंय त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि ते अंत जे प्रभूने सांगितलंय ते मला आताच मिळाला आहे, म्हणून मी काय करतो? आनंदित होतो. खुश कधी आहे? जेव्हा जे काय मला हवा आहे ते माझ्या पक्षामध्ये होत आहे, मी खुश आहे. पण ज्यांनी मला अडवलं तर माझी खुशीची वाट लागली. आता बोला, प्रभू येशूने क्रूस घेतला ना, आनंदी घेतला. कोण बोला रे? कोण बोला? प्रभू येशूने क्रूस आनंदी घेतला. हे जरा खिलाली का रे? तर मी पण जरा एक खेळा मारून बघतो, आनंद होणार. तर प्रभू येशूने क्रूस आनंदी घेतला असा बायबलमध्ये लिहिलं आहे. म्हणजे काय?
यीशु ने क्रूस को आनंद से गले लगाया, ठीक है। कोई आनंद से लगा सकता है क्या? तो क्यों लिखा है आनंद से लगाया? परिणाम मालूम था, जैसे माँ को उस बच्चे को जिसको उसने देखा नहीं है, लेकिन उसको खातरी है कि 9 महीने के बाद ये बच्चा मेरे को मिलने वाला है। कहाँ है? मेरे पेट के अंदर है। लेकिन 9 महीने के बाद मैं पहले बार देखूंगी और उसके साथ प्रेम करूंगी और उसके साथ रहूंगी। इसके लिए उन दिनों में माँ क्या करती है, 2 सुई लेती है, टुकू 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 बनाती है और टोपी भी बनाते है, सब बनाते। बच्चा किधर? अंदर है। साइज भी नहीं मालूम, लेकिन साइज बनाते हैं, नहीं बनाते हैं? किस लिए बनाते हैं? बच्चे के लिए। दिखता है क्या बच्चा? लेकिन विश्वास है कहीं गैस तो नहीं है? अरे मेरा पेट को देख के क्या लगता है? क्यों हंस रहा है? अभी खाना खाया इसके लिए? थैंक गॉड कोई औरत आके मेरे को पूछता नहीं कितना महीना हुआ है, क्योंकि वो लोगों को मालूम है आदमी का पेट बड़ा भी रहेगा, बच्चा नहीं है। गणेश का विचार करते रहे तू? लेकिन मैं ये बोल सकता है मैं बहुत बार प्रेग्नेंट हो गया है, अभी भी मैं प्रेग्नेंट है, क्योंकि आपको आज अभी तक पता नहीं है कि प्रेग्नेंट क्या है। प्रेग्नेंट ये है बच्चा और माँ एक होता है। वैसे ये वचन और मैं जब एक होता है, इस वचन में जो लिखा है उसी का प्रेगनेंसी होता है। और वो जो दिखता नहीं है, जो प्रभु ने लिखा है, उससे मुझे आनंद मिलता है। और यही आनंद में मेरे को ताकत देता है। परीक्षा में मैं पास होता हूँ, और ये पास होने पर मेरा जब डिलीवरी होता है तो सारे लोग उस बच्चे के साथ खेलते हैं। एक मिनट, अब कुर्सी पे बैठे, कुर्सी पे बैठे ना, ये भी हमारी प्रेगनेंसी है। इधर बैठे ना, ये भी हमारी प्रेगनेंसी है। मतलब क्या? हम विश्वास में, आत्मा में रिट्रीट करना चाहते हैं। रिट्रीट में कुर्सी चाहिए, बेडिंग चाहिए, जनरेटर चाहिए, ये चाहिए, वो चाहिए, वो सब कुछ उस बाइबल में लिखा है। और उस बाइबल का वचन को लेकर जब मुझे समझ में आता है, मैं बोलता है अरे यीशु ने जो लिखा है वो कभी गलत हो ही नहीं सकता है। और उस वचन पर ध्यान देते हुए मैं बनता हूं प्रेग्नेंट। प्रेग्नेंट मतलब वो शब्द मेरे अंदर मास हो गया है और रोज बढ़ रहा है। जिस तरह एक बच्चा 9 महीना तैयार होता है, अपने माँ से अलग होता है, उसी तरह जब विश्वास अंदर तैयार होता है, प्रेम की तार तैयार होती है, तब जो तुमने विश्वास किया था वही तुम्हारे जीवन में हकीकत में बदलता है। इसीलिए बाइबल में लिखा है जो इंसान अपने आत्मा में दर्शन नहीं बनाता, दर्शन विजन को क्या होता है? हाँ, दर्शन, हाँ, प्रतिमा नहीं बनाता है, उस व्यक्ति का जीवन कोई काम का नहीं है। लेकिन जो इंसान इस वचन को लेकर, उनके प्रॉमिस को लेकर दर्शन बनाता है, बोलता है, दिन रात बोलता है, तब वो बनता है खतरनाक शैतान के राज्य के विरुद्ध। ये तो स्टैंड कैमरा रखा है, माइक का स्टैंड कभी देखा है? हमारे पास पैसा नहीं था माइक का स्टैंड खरीदने, तो बाथरूम का जो साफ करने का रहता है ना, ब्रश, मॉप, उसको बांध दिया ऊपर से,
और जिधर मॉप था उसको ऊपर बांध दिया, जो डंडा था उधर माइक बांधा, और ऐसा हमने रिकॉर्डिंग किया। ऑर्गन के लिए पैसा नहीं था, किसी से मांग के लाया, वो भी उसने 2-3 दिन के लिए दिया तो वापस देना पड़ा। फिर मैंने उस वचन में एक आदमी की गवाही सुनी। इस आदमी को प्रभु की स्तुति करने बहुत आनंद आता था। गरीब था लेकिन पैसे नहीं थे, तो उसने एफिशिएंट 3:20 पढ़ा। पढ़ो जरा एफिशिएंट 3:20। बोलो ना यार। कार्य किधर करता है और हम लोग किधर देख रहे हैं? मराठीत जरा वाचा। ये जरा माहित देना, माहित देना। जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या कोणाच्या? प्रीचरच्या। एक मिनिट, प्रीचरच्या साईनवाली सिस्टर, प्रीचरच्या, प्रिस्टच्या, ननच्या आपल्यामध्ये तुम्ही आले। परत वाच रे बाबा गणेश। जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना किंवा जब चिंता होती है तो क्या होता है? कल्पना। या पलीकडे आपल्यामध्ये कोणामध्ये? आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे। असमर्थ कुठे आणि बाकी लोक कुठे बघतात? समर्थ कुठे? तुमच्या कल्पनेमध्ये, तुमच्या मागण्यामध्ये, तुमच्या विचारामध्ये कुठे आहे सामर्थ? आणि तुमची कल्पना काय? कशी असते? वेगळी असते। तुमच्या पोराबद्दल काय कल्पना आहे तुमचं? बरोबर आहे। तर परमेश्वरचा विचार तुमच्या पोराबद्दल काय आहे? तुमचे नाही, परमेश्वरचे विचार काय आहे तुमच्या मुलाबद्दल? तुमचे नाहीत, परमेश्वरचे विचार तुमच्या मुलाबद्दल काय आहे? हे परमेश्वर तुम्हाला बोलतो, मी बरं करीन। कुठे लिहिलंय? आपण बोलतो, पण परमेश्वरने काय लिहून सांगितलंय?
मुलासाठी प्रार्थना करा बोलला आणि नंतर तो बरा करेल. वाट लागली परमेश्वरचं पण नाव खराब. परमेश्वरने सांगितलं का प्रार्थना करा आणि मी तुम्हाला बरं करीन. आपला विचार नाही मी विचारत, परमेश्वरचा विचार काय काय. हेच झालंय आपल्या जीवनामध्ये. डॅमला काय बोलतात रे, डॅम हा धरण. धरणचं कधी भिंत बघितलंय, एकदम मस्त मजबूत असते. तसाच खूप लोकांच्या मनाची भिंत कशी आहे, जबरदस्त आहे. आणि त्यांच्या भिंतामध्ये काय बोलतो, परमेश्वर मला एक दिवस. आणि बायबलमध्ये काय लिहिलंय, पण कुठली भिंत तुमची स्ट्रॉंग आहे. 4 दिवस झाले, पाय पण बरा झाला. आता हसा, मला बघून हसा. बरं करीन काय केलं आहे, आम्ही काय बोलतो. आता तिकडे दिलं आहे एफिशियन 3:20 मध्ये की ई सामर्थ्य किती वाजले, 3:20. हा अच्छा, वचन विचारलं. इकडे पण 3:20 झाले. कितना अच्छा है यार. हालेलुया. तर मी वचनानुसार एक साक्ष ऐकली. या भावाकडे पैसे नाहीत पण विश्वास आहे. तर रोज सकाळी उठणार आणि वाजवायचं ऑर्गन घेणार आणि जाणार टेबलवर ठेवणार, झिप उघडणार, प्लग लावणार आणि वाजवणार आणि गीत गाणार. आता याची बायको याला बघते 6 महिन्यापासून हा रोज असा करतो. बायकोला काय लागणार, मी काय नाही सांगितलं. लोक काय बोलणार. पण हा एफिशियन 3:20 पालन करतो की नाही. 6 महिने झाले. एक दिवस त्याच्या घरचा घंटी वाजली आणि एका माणूस मोठा पार्सल घेऊन उभा आहे आणि त्याला सांगतो घे घे, आता मला झोप तर पडणार. म्हणजे काय, परमेश्वरनी ह्याला सांगितलेलं हे ऑर्गन घे आणि त्या माणसाला जाऊन दे. द्यायचं असलं तर लोक देतात का, घ्यायचं असलं तर लोक घेतात. हा, घेण्यामध्ये लवकर असतं का देण्यामध्ये लवकर असतं. तर ह्याला वेळ लावला देण्यामध्ये, रात्री झोप नाही पडत. हे मी जेव्हा टेस्टिमनी ऐकली, मी एका भावाला विचारलं आपल्याला पण ऑर्गन पाहिजे रे, कुठल्या कंपनीचं पाहिजे. ते झालं कॉर्ग. मी सांगितलं कॉर्ग मी आता अजून म्हणतो ऐकला नाही. कॅशिओ ऐकला आहे, यामा ऐकला आहे, एक कॉर्ग काय, एक कॉर्ग यामापेक्षा महाग आहे, एकदम श्रेष्ठ आहे. तर मी सांगितलं बरं याचा मॉडेल नंबर जरा बोल. मॉडेल नंबर हे सर्व केलं. तर मी त्याला सांगितलं लिहून काढ. त्यांनी लिहिलं. लिहिल्यानंतर मी त्याला सांगितलं आता तू प्रेग्नेंट व्हायला तयार आहे काय. बोलला मी तयार आहे, कल्पना करायला तयार आहे, प्रेग्नेंट व्हायला तयार आहे. आणि त्यांनी ते लिहिलेलं आपल्या कामाला जातो ना, कबड उघडतो कपडे बदली करायला, कपडे घालायला, तिकडे चिपकून ठेवलं. आणि रोज सकाळी निघताना ते वाचायचं आणि बोलायचं प्रभू खूप आनंदित आहे, मला ऑर्गन मिळालं आहे, धन्यवाद प्रभू. या ऑर्गननी मी फक्त तुमची स्तुती करणार, हे ते करणार. आणि आम्हाला मिळालं आमंत्रण पहिल्यांदा गोव्याला जायला प्रीचिंगसाठी.
तर आम्ही 9 लोक होते एका रूममध्ये, फ्लॅटमध्ये. आणि हा भाऊ सकाळी सकाळी उलट्या करायला लागला. एक मुलगी आली आणि मला सांगितलं, आपला भाऊ उलट्या करतो. म्हणलं, तो करणार ना, ते मॉर्निंग सिकनेस आहे. तर ती बोलते, नाही नाही, त्याची बायको नाही, नवरा उलट्या करतो. बायको नाही, नवरा. बोला बरोबर आहे, तो प्रेग्नेंट आहे म्हणून होत करतो. काय तो बाहेर आल्यावर तू त्याला विचार. हा उलट्या करून बाहेर आला आणि या पोरीने तिला विचारलं, तुम्ही प्रेग्नेंट आहे काय? जसा त्यांनी सांगितलं तू प्रेग्नेंट आहे काय, त्याच्या डोळ्यातून पाण्या निघून लागला. हात वरती करून सांगायला लागला, ब्रदर माझा मूल फिरत आहे, माझा मूल फिरत आहे ब्रदर, मला लात मारत आहे. हालेलुया हालेलुया बोलून स्तुती चालू आली. जवळ 1.5-2 तास झाली स्तुती. आणि जो भाऊ मला बोलवायला आलेला नेण्यासाठी, तो दरवाजाच्या बाहेर होता, तो तिकडेच पडला. आमची मीटिंग संपली, आम्ही गोव्यावरनं घरी आले. त्या रात्री जेव्हा मी बॉम्बेमध्ये होतो, एक भाव आला रात्री, जो 12:30-1 वाजता आला. आणि मला सांगितलं, मी झोपलेलो, मला प्रभूने उठवलं आणि सांगितलं, हे पैसे घे, आत्ताच्या आत्ता जा त्याच्या घरी आणि हे रक्कम दे, त्याला माहीत आहे काय करायचं. तो आला रात्री पैसे घेऊन, किती 12:30-1 वाजता. मला पैसे दिले. मी सकाळी याला फोन केला, मी बोला, अरे थोडे पैसे आले, चल आपण जाऊन बघूया, आपल्याला ऑर्गन मिळणार काय, चल जाऊया. सकाळी गेले आम्ही मेट्रोला. त्या ऑर्गनचा प्राईस, स्टँड, कवर बिवर सगळं टोटल मारलं. जे त्यांनी दिलेले पैसे बरोबर तेच पैसे आम्हाला मिळाले. याची जेव्हा प्रेग्नन्सी झाली, मी बोललो, आता तर आपण रोज प्रेग्नेंट होणार रे. नंतर आपली प्रेग्नन्सी चालू झाली. न्यू क्रिएशन होमचं कन्स्ट्रक्शन झाला, ग्रॅनाईट आले, खुर्च्या आल्या, कॅमेरा आल्या. त्या दिवसापासून आपण नेहमी प्रेग्नेंट आहे म्हणून लोक बोलतात, सपोर्ट एवढं पुढे काय, मुलं आहेत ना आतमध्ये. हे जे बसले ना तुम्ही खुर्चीमध्ये, हे पण आपलंच मुलं आहे. माझ्या मुलाबरोबर तुम्ही खेळत आहे खुर्चीवर बसून. जेव्हा हे समजायला आलं, तेव्हा मला समजलं की एफिशियन 3:20 मध्ये प्रभू बघत आहे, माझ्या शब्दामध्ये कोण विश्वास करतो आणि हे शब्द घेऊन कोण कल्पना करतो, हे शब्द घेऊन कोण प्रेग्नेंट होतो. आणि एक गोष्ट आठवण ठेवा, जेव्हा आई प्रेग्नेंट होते आणि तिचा टाईम येतो प्रेग्नन्सीच्या टाईमवर, तेव्हा पिशवी फाटते आणि तिला दुःख चालू होते. तसंच आम्ही जेव्हा विश्वास करतो प्रभूच्या वचनावर आणि ते चमत्कार आमच्या जीवनामध्ये होणार आहे, तेव्हा सैतान सर्वपेक्षा मोठाचा मोठा लेबर पेन आणतो. आणि त्यावेळी जर माझ्या तोंडातून शब्द रॉंग आले, माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं, मिसकॅरेज झालं. आता बोला, किती लोक प्रार्थना करतात, प्रेग्नेंट होता, सकाळी रात्रीपर्यंत मिसकॅरेज झालं. मी दुबईला होतो, पहिल्यांदा गेलो आणि आपल्याकडे साऊंड सिस्टम नव्हता. आणि तेव्हा मी श्रीलंकामध्ये प्रिचिंग करत होतो. तर असा स्टेअरकेस आहे ना, असे बाहेर उभे होते आम्ही 4-5 जण. आणि मी असं वरती बघितलं आणि सांगितलं, अरे वा, दिसत आहे मला, आलं रे बाबा आलं. तर बाकीच्या लोकांना माहीत नाही, मी विश्वासबद्दल त्या लोकांना शिकवलं नव्हतं. काय दिसते मला, स्पीकर पण दिसतात, ॲम्प्लिफायर पण दिसतात, पुराचा पुरा साऊंड सिस्टम दिसतो. आला रे. तेवढ्यात 2 जण आले आणि बोलायला लागले, तुम्हाला साऊंड सिस्टमची हवा आहे काय? मला, हां, तुला कसं माहिती?
नाही मी असं विचारलं आणि त्यांनी मला साऊंड सिस्टम दिलं. कुठे? दुबईमध्ये. मला न्यायचं आहे कुठे? श्रीलंका. आणि श्रीलंकामध्ये कस्टम असं आहे, जर वस्तू 1 रुपयाची आहे तर 2 रुपये टॅक्स आहे. तर तिकडे डिलिव्हरी मिळाली तर माझं अजून नुकसान आहे की नाही? परत विमानातून ट्रान्सफर करायचं त्याचा पण खर्च आहे, बरोबर आहे. तर असं झालं, आपल्या टीममध्ये खूप एअरस्टेस होते एमिरेट्सचे. त्यातले ते लोकांनी सांगितलं स्पीकर मी पोचवणार श्रीलंकापर्यंत, काही चार्ज नाही लागणार. तर आपले स्पीकर पोचले. आता 1 रुपयाचा स्पीकर, 2 रुपये टॅक्स. तुम्ही कधी ऐकलंय जयसूर्या, श्रीलंकाचा क्रिकेटर? ऐकलंय? तो आपल्या क्लासमध्ये येत होता वचन ऐकण्यासाठी. तर त्याच्या बायकोला सांगितलं असं असं झालं आहे. तो जयसूर्य बोलतो जेव्हा स्पीकर पाठवतो ना माझ्या नावावर पाठवा, तर गव्हर्नमेंट तुला टॅक्स नाही मारणार, मला गिफ्टमध्ये मिळणार. तर जयसूर्याने डिलिव्हरी घेतली आणि त्यांनी घरी पाठवलं. माझ्या जीवनात हे प्रेग्नन्सी नेहमीच आहे. आणि हे प्रेग्नन्सीमध्ये सर्वपेक्षा श्रेष्ठ आहे कल्पना. 2 प्रकारचे लोक कल्पना करतात. एक बघतात इकडे तिकडे आणि कल्पना करतात. दुसरे बायबलमध्ये बघतात आणि कल्पना करतात. मला वाटतं 3-3.5 महिन्याचा होता मी, माझा जीवन बदली झाल्यानंतर. तर एक दिवस मला प्रभूने विचारलं तुला कुठे जायचं आहे? मी बोललो मला आफ्रिका जायचं आहे. तर माझी एक भावाशी भेट झाली आफ्रिकाचा. तर मी त्याला विचारलं अरे तुझा आफ्रिकन ड्रेस आहे काय, एक मला मिळणार काय? त्यांनी मला त्याचा आफ्रिकन नवीन ड्रेस दिला. मी खूप आनंदित झालो आणि मी घरी गेलो. घरी जाऊन उघडलं, अगोदर दरवाजा बंद करून टाकला. बोला का? हा बोला का? आफ्रिकाचा ड्रेस होता. ए बायका रात्री नाईटी घालतात, नाईटी वरतून खाली एकच स्ट्रेट, तसाच त्याचा ड्रेस होता. आता विचार करा, मी डिप्रेशननं बाहेर निघालोय आणि मी ते पोशाख घातलाय आणि माझी बायको येऊन बघणार, वाट लागली ह्याला काय झालं. अगोदर ह्याला माहित नाही हा कोण आहे, आता हा बायकांचा ड्रेस घालून फिरतो. दरवाजा बंद केला, बायबल हातात घेतलं, खोटं नाही बोलत, बायबल हातात घेतलं, हारशात बघितलं आणि तिकडनं मी बोलायला लागला हॅलो हॅलो. मागे लोक आहेत त्यांना तुम्हाला ऐकायला येते हालेलुया, हॅलो हालेलुया, हॅलो हालेलुया. हे मी रोज करायचो, परंतु दरवाजा बंद. दरवाजा उघडला असला तर माझ्या बायकोला काय दुसरंच सुचणार, ह्याला काय झालं. 14 वर्षानंतर, ते घडल्यानंतर 14 वर्षानंतर मी आफ्रिकामध्ये होतो आणि मला माहीत मी दिलं आणि मी जवळजवळ 20-25 हजार लोक होते. किती? आणि एवढी लांब होती की मी तिकडे बोलायला हॅलो हॅलो तुम्हाला ऐकायला येते का, ऐकायला येते. आणि तेव्हा मला प्रभूने आठवण केलं, तू तुझ्या घरी जे बोलत होता 15 वर्ष अगोदर, ती बी तेव्हा टाकलेली, आज ती पी मी तुला तुझ्यासाठी पुरा केली आहे. आम्ही कशाबद्दल कल्पना करतो? चिंता. शैतान काय बोलतो त्याची कल्पना एकदम झपाटप धपाटप करतो. आणि जसं सामर्थ आमच्यामध्ये कार्य करते तसं शैतानचा पण सामर्थ आमच्यामध्ये कार्य करते. आणि ते सामर्थ्याला एकच पाहिजे, आमची कल्पना.
प्रेज गॉड. कल्पनामधून मी तुम्हाला माझी साक्ष सांगितलेलीच की बेसिकली जेव्हा मी माझं शिपवर जायचं कल्पना केली होती, पिक्चर ठेवलेलं, माझं कम्प्युटरची स्क्रीन होती, त्याच्यावर माझं शिपचं पिक्चर होतं. आणि जेव्हा जेव्हा मी कम्प्युटर उघडायचो तेव्हा तेव्हा मी देवाला धन्यवाद द्यायचो. तर असंच आपण जेव्हा कल्पना करतो, विजन करतो, म्हणजे जे असं आपण बघितलेलं की हबक्कूक 2:2 मध्ये आपण वचन बघितलेलं ते, तर ही कल्पना फार अत्यंत गरजेची आहे. कारण त्याला दिशा मिळते, त्याला एक 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 डायरेक्शन भेटते. आणि जेव्हा आपण कल्पना करतो, पण त्या कल्पना म्हणजे आपल्या हितासाठी आहेत की देवाच्या राज्याच्या हितासाठी आहेत किंवा कोणाच्या वाईट हितासाठी आहेत, त्याच्यावर सर्व ते अवलंबून असतं. मग ते कल्पना जसं ब्रदरनी सांगितलं, डिलिव्हरी पण होते आणि मिसकॅरेज पण होते. तर मग आपल्याला हे बघायचं आहे की बेसिकली हे कल्पना कुठे नेते आपल्याला. तसंच एक बहीण होती, मी ती एक साक्ष सांगतो. एक बहीण होती, तिला कॅन्सर झालेला. तर ती कॅन्सरच्या टायमामध्ये जेव्हा केमो घेत आहेत तेव्हा तुम्ही बघितलं असेल की सर्व केस वगैरे निघून जातात. तर त्यांना सुद्धा एक सांगितलेलं की अशीच एक कल्पना करा की तुमचं जेव्हा यंग एजमध्ये जेव्हा तुमचे पूर्ण केस होते आणि जेव्हा तुमचं कॅन्सरच्या अगोदरचं तुमचं जे एक फोटोग्राफ असेल तो तुम्ही ठेवा आणि देवाला सांगा की देवा धन्यवाद, तुम्ही मला ह्याच्यातून सुद्धा बाहेर काढले आणि माझे ते केस आहेत ते परत मला मिळालेले आहेत, मिळणार आहेत असं नाही सांगितलं. आम्ही कधीच म्हणजे आपण विश्वासात प्रार्थना करतो, आपण कधीच असं नाही सांगत की मिळणार. कारण मिळणार असं सांगितल्यानंतर आपण देवाला सांगतो की तू माझ्यासाठी काहीच केलं नाही. कारण देवानी आपल्यासाठी जेव्हा क्रूसावर मरण पावलं आणि त्यांनी सांगितलं इट इज फिनिश, म्हणजे त्यांनी सर्व काही त्यांनी परिपूर्ण केलं. म्हणजे त्यांनी आता काही उरलेलं नाही आहे. म्हणजे आपल्याला आरोग्य देणं, भरभराट देणं, आपल्याला म्हणजे पुढे ज्ञान देणं सर्व देवानी केलेलं आहे. आणि हे केलेलं आहे हे आपल्याला जर समजून आलं, कारण क्रूसावरचं मरण, डिवाइन एक्सचेंज, आपण पुढे घेऊया, ब्रदर घेतील टॉपिक कदाचित. डिवाइन एक्सचेंज म्हणून एक टॉपिक आहे, ते तेव्हा तुम्हाला आपल्याला जेव्हा समजतंय की डिवाइन एक्सचेंजमध्ये काय झालं, की देवानी काय दिलं आपल्याला आणि देवानी आपल्याकडून काय घेतलं. आणि तेव्हा आपण जर सांगितलं की देवा तुला येशू ख्रिस्त तुला बसलेल्या फटक्यांनी मी बरी झाली आहे, माझा मुलगा बरा झाला आहे, तर आपल्याला समजून येते की देवाने आपल्यासाठी काय केलंय. नाहीतर अजूनपर्यंत आपण सांगतो की देवा तुझे मरण पावलंय माझ्यासाठी, तुझे कार्य केलेलं 2000 वर्षापूर्वी हे सर्व व्यर्थ आहे. म्हणजे अजून तू माझ्यासाठी ये, मला परत दाखव सर्व काय तू जे पहिलं केलं होतं, तेव्हाच मी विश्वास ठेवेन. आणि असंच आहे आपलं जीवन सुद्धा, असंच आहे की पहिला चमत्कार मग विश्वास. पण देव सांगतो पहिला विश्वास. मार्क 11:24 सांगतो पहिला विश्वास मग चमत्कार. मग जेव्हा आपण विश्वास बघतो की आपल्या डोळ्यांनी जेव्हा बघायला बघतो की अरे हा मला हे दिसल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही, तर मग ते एबॉर्शनमध्ये आपलं जे आता जी प्रेग्नन्सी ब्रदर जे म्हणतायत ते एबॉर्शनमध्ये कन्वर्ट होते. मग तर ह्यासाठी आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं की आपल्याला असा विचार नाही करायचा आहे की आपल्याला मिळेल म्हणून. मिळालेला आहे. कारण असं नाही की आपण काही टायमाला आपल्याला असं वाटेल की आपण काहीतरी चुकीचं बोलतोय. काही सांगतील माझ्या पायामध्ये दुखतंय आणि अजून मी सांगतो येशूला बसलेल्या फटक्याने मी बरा झालो आहे. मग ते असं काय आहे, ते बेसिकली असं काय की म्हणजे जे बायबलमध्ये लिहिलंय ते परिपूर्ण आहे, म्हणजे पूर्ण झालेलं आहे. आपल्याला अजून जुना करारामध्ये नाही, आपण नवीन करारामध्ये आलोय. परंतु जुना करार गेलेला नाहीये, परंतु येशू ख्रिस्तांनी तो पूर्ण केलेला आहे. येशू ख्रिस्तांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी जुना करार पुसण्यासाठी किंवा मी कॅन्सल करण्यासाठी नाही आलो, मी तो पूर्ण करण्यासाठी आलोय. आणि तो पूर्ण झाला. इट इज फिनिश, म्हणजे आता काही सर्व पूर्ण झाले आहे. म्हणजे तो जुना कराराची जी काही शिक्षा होती, जे काय आपल्यावर जे मृत्यूचा दंड होता, अनंत काळ जीवनाचं जे आपलं बंधन होतं, म्हणजे जी दरी होती, ती येशू ख्रिस्ताच्या मरणाने ती पूर्ण मिटून गेलेली आहे दरी. आता आपण होलीज ऑफ होलीज मध्ये जाऊ शकतो. परंतु आपण जेव्हा जातो तिथे तेव्हा देव आपला चेहरा नाही बघत, येशू ख्रिस्ताचा चेहरा आपल्यावर बघून येतो. त्याचं रक्त आपल्याला कव्हर करते आणि ते आपल्याला नेते स्वर्गीय पित्याच्या समोर. आणि आता आपल्या कॉन्फिडन्सनी, आपल्या धैर्याने आपण आता थ्रोन ऑफ ग्रेस, म्हणजे जिथे स्वर्गीय पिता बसलेले आहेत त्या थ्रोन ऑफ ग्रेस कडे धावत जाऊ शकतो आणि त्यांना बापाला आपण हाक मारू शकतो. कारण बापाने आपल्याला पुत्राचा अधिकार दिलेला आहे.
सो आपल्याला हे समजलं, हे जर आपल्याला रहस्य समजलं, म्हणजे प्रेग्नन्सी कसं आहे आणि डिलिव्हरी आणि त्याचं मिसकॅरेज पण, हे तीन म्हणजे इट इज अ प्रोसेस, हा एक प्रोसेस आहे, हा एक भाग आहे. आणि हा भाग जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा आपल्याला पुढे जाऊन आपल्याला जे काय हवं आहे ते आपल्याला मिळाले असं विश्वास धरला तर ते आपल्याला दिले जाते. प्रेज गॉड, प्रेज गॉड. नो इट्स ओके. तर मग आता माझं पण जेव्हा मी आता जे काय आपल्याला हवं आहे, आपण जेव्हा वेन वी मेक अ विजन, आपल्याला जेव्हा विजन करतायत, आपण जेव्हा विजन घेऊन बसतोय आणि हे विजन स्वर्गाच्या राज्याच्या अनुसरून असेल तर देव डेफिनेटली त्याच्यावर म्हणजे त्याला एक वाव मिळते, त्याला एक आधार मिळतो आणि ते पुढे जाऊन आपल्याला ते परिपूर्ण होते. जसंच तुम्ही सुद्धा जेव्हा बोलणार की मला येशूला बसलेल्या फटक्यांनी माझा मुलगा बरा झाला आहे, आणि जेव्हा तुम्ही विश्वास धरून तुमच्या मुलाला पण शब्द कानावर पडतील तेव्हा नक्कीच ते जे काय आजार होता तो मरून जातो. जसे येशू ख्रिस्तानी कसं एका अंजिराच्या झाडाला शाप दिला, तसा आपण त्या आजाराला शाप दिला तर ते वाळून जाणार मुळापासून. आपण बघितलंय की कधी पण झाड कसं वाळते, म्हणजे कसं मरते, मुळापासून मरते की वरून खालीपर्यंत मरते, वरून खालीपर्यंत. परंतु जेव्हा येशू ख्रिस्तानी शाप दिला ते कसं मेलेलं, मुळापासून. मग त्याला पण अर्थ आहे, त्याला एक रहस्य आहे त्याच्यामध्ये, ते पण आपण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ओके, हाऊ टू मेक अ विजन. आता आपण लेट्स टेक हाऊ टू मेक अ विजन, म्हणजे विजन आपण प्रतिमा कशी करावी.